नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन नोटिफिकेशन आलं आहे आणि त्यानुसार आता या शेतकऱ्यांना 20,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदेय लाभ हा मिळणार आहे. याबाबतचा नवीन शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या शेतकऱ्यांना सरकारकडून 20,000 रुपये पर प्रोत्साहन लाभ मिळणार आहे, त्याचबरोबर हा GR नेमका काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी आलेला हा GR आहे. या GRचं शीर्षक असं आहे, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत अशा प्रकारच्या GRचं शीर्षक होतं. आता या GRची प्रस्तावना आणि शासन निर्णय आपण सविस्तर पाहूया. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीचा 7/12 उतारावरील क्षेत्रानुसार त्या संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदेय राहील. म्हणजेच कोणत्या शेतकऱ्याला हा लाभ मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, त्यानुसार त्यांचं रेकॉर्ड सगळं ऑनलाईन दिसते, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील आणि त्यानुसार पीक पाहणीनुसार शासनाला समजेल की 7/12पैकी किती क्षेत्र त्याची लागवडीखाली आहे आणि त्यानुसार त्याला तो लाभ मिळणार आहे. आता संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची पीक पाहणी, भूमी, महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलद्वारे पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वनजीवनी, देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना, म्हणजेच आपली ऑनलाईन नोंदणी असेल, पीक पाहणी असेल, भूमी असेल, महानोंदणी पोर्टल असेल, याद्वारे ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी घेतली आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडून शासनाकडून 20,000 रुपये पर प्रोत्साहनपर लाभ अनुदेय राहील. म्हणजेच लागवडीच्या क्षेत्राची पीक पाहणी असेल, भूमी किंवा महानोंदणी पोर्टल यांच्याद्वारे त्यांची ऑनलाईन नोंदणी असेल, असे जे सर्व शेतकरी असेल अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून 20,000 रुपये पर प्रोत्साहनपर लाभ अनुदेय राहणार आहे, शासनाकडून मिळणार आहे. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता व नवीन अपडेट होती. हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.